डॉक्टर. मी पंडित नथुराम थोरात, राहणार खानापूर, तालुका जिल्हा परभणी. शेती क्षेत्र 3 एकर घरचं, 3 एकर लीज पद्धतीमधील. माझ्या शेतीमध्ये नेहमी 3 एकर भाजीपाला असतो. 3 एकर सोयाबीन, कापूस, इतर सर्वच पिकं माझ्या शेतीमध्ये घेतो. मला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ येथील हवामान विभाग, डॉक्टर डावकरे सर, डॉक्टर शिंदे सर यांचा खूप महत्त्वाचा सल्ला मिळतो. यावर्षीच सरांनी पाऊस कमी सांगितल्यामुळं माझ्या शेती क्षेत्रामध्ये मी सोयाबीन न लावता कापसाची लागवड केली व कमी पाण्यावरील जे भाजीपाला पिके येतात त्याची लागवड केली. तसेच कुठलंही मळणी करायची असेल किंवा पेरणी करायची असेल किंवा शेतीमध्ये काहीही बी काम करायचं असेल तर सरांनी जो अंदाज दिला त्या अंदाजावर माझं काम ठरत आहे. सरांनी जर सांगितलं आज पाऊस नाही, कितीही आभाळ येऊ द्या, पाऊस पडत नाही, मी त्या आभाळामध्ये सुद्धा फवारणीचं काम करत आहे. माझे गुरंढोरंसुद्धा मी सरांनी ज्यावेळेस अंदाज दिला त्यावेळेस मी माझ्या गुराढोरांना सुद्धा झोपड्यात किंवा पत्र्याच्या शेडमध्ये बांधत नाही. इतरोक अचूक हवामान अंदाज हा मला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ हवामान येथील भेटत आहे. तरी सर्वांना विनंती, या हवामान अंदाजाचा आपणही आपल्या शेतीमध्ये फायदा करून हवामान बदलातील सर्वच पिकं लागवड करावी. धन्यवाद. त्या